बांगलादेशातील हिंदू संतांवर येथील सरकार अतोनात अत्याचार करीत आहे। बांगलादेशमध्ये हिंदू पूर्णपणे असुरक्षित झाला आहे। येथील आया बहिणीवर बलात्कार, अत्याचार दिवसेंदिवस वाढत असल्याने असुरक्षित असलेल्या हिंदूंना सुरक्षित करण्यात यावे आणि बांगलादेशाचा कठोर निषेध करण्याकरिता मंगळवारी धामणगाव रेल्वे येथे युवकांची रॅली निघाली। सकल हिंदू समाज व बजरंग दल व राष्ट्रीय गोरक्षा म्हणजेच शेकडो कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी झाले। छत्रपती शिवाजी चौक ते मुख्य राजापेठ, गांधी चौक, अमर शहीद भगत सिंग चौक रॅली तहसील कार्यालयात पोहोचली। या ठिकाणी तहसीलदारांना धामणगाव इस्कॉनचे प्रमुख दिनेश बुधलानी व राष्ट्रीय विचार मंचाचे जिल्हा प्रमुख प्रशांत मून यांच्या हस्ते निश्चितांचे निवेदन सादर करण्यात आले। बांगलादेशमध्ये सामान्य हिंदूंवर सुद्धा सातत्याने अत्याचार होत आहेत। बांगलादेश आता इस्लामी कट्टरवादाकडे वेगाने सरकत आहे। त्या सर्व घटकांचा निषेध करण्याकरिता सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला। हिंदू समाजाच्या विनंतीवरून धामणगाव समस्त व्यापारी मंगळवारी सकाळपासून दुपारपर्यंत स्वच्छतेने आपली प्रतिष्ठान व दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला। सकाळी हिंदू समाजाच्या विनंतीला धामणगावकरांनी 100% दुकाने बंद ठेवले। त्यामुळे यावेळी सकाळी हिंदू समाजाचा कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत। सत्ता परिवर्तन झालेल्या बांगलादेशमध्ये आताच्या सरकारचा मी हिंदूवर होणाऱ्या अत्याचारावर जाहीर निषेध करतो आणि हे अत्याचार बांगलादेश सरकारने थांबवावे यासाठी धामणगाव दत्तापूर नगरमधील सकल हिंदू समाजाद्वारे आज आपण माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन हा निवेदनाचा निषेध करण्यासाठी आपण निवेदन देत आहे आणि हा निवेदन भारत सरकारपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करीत आहे आणि हा जो सर्वांचा निषेध मोठा हिंदू सकल समाजाने काढलेला आहे याचे सर्वांचे मी अभिनंदन करतो व हिंदूवर होणारे अत्याचार बांगलादेशमधील त्वरित बांगलादेश सरकारने थांबवावे असे निवेदन आम्ही माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना देणार आहोत तहसीलदारामार्फत। पाश्चिमात्य देशातील बावली सरकार, युनूस सरकार ही पाश्चिमात्य देशांच्या हातातली खेळणी असून ती हेतू परस्पर हिंदूंवर आणि इस्कॉनच्या तेथील स्थानीय मंदिरांवर अत्याचार करत आहे। त्याचे पडसाद संपूर्ण जगभर पडले आहे। त्या अनुषंगाने भारतात सुद्धा याचा निषेध म्हणून आम्ही ही रॅली हिंदू आक्रोश रॅली काढली आहे आणि या आक्रोश रॅली अंतर्गत आम्ही तहसीलदारांकडे आमचा निषेध नोंदवण्यासाठी निवेदन देणार आहे। सतत बांगलादेशावर मागील जेव्हापासून सत्ता परिवर्तन झालं आहे त्या ठिकाणी सतत बांगलादेशामध्ये हिंदूवर फार मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहे। त्यामुळे पूर्ण जगभरात आणि भारतात सुद्धा याचा फार प्रतिसाद आक्रोश उमटत आहे। त्या आक्रोशाअंतर्गत आज धामणगाव येथील सकल हिंदू समाजांनी पूर्ण ताकदीने हिंदूवर अत्याचार बंद व्हावे याकरिता धामणगाव रेल्वे येथील सर्व हिंदू समाजांनी आज रॅलीचे आयोजन केलेले आहे आणि आपण सर्व गावातून भ्रमण करून तहसीलमध्ये आपण निवेदन सादर करणार आहोत। गजानन फिरके, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, धामणगाव रेल्वे। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।